मध्ये मंडईच्या एल्डर सिस्टर सुनीता घेऊन येणार आहेत. त्या पुढे येत असताना टाळ्या वाजवून त्यांचं अभिवादन करूयात. Praise the Lord. Praise the Lord. काय एवढा आवाज खाली. परमेश्वराने आम्हाला त्याचं उल्हासयुक्त सानिध्य दिलेलं आहे. And God has given us His joyful presence. मग आम्ही किती उल्हासित असलं How पाहिजे. joyful we should be. प्रियांनो, आम्ही देवाला भेटण्यासाठी जेवढं उत्सुक असतो ना, The eager we are to meet God, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त परमेश्वर आम्हाला भेटण्यासाठी उत्सुक more than असतो. that God is eager to meet us. कारण त्याला आमची सहभागिता हवी आहे. Because He wants a fellowship. म्हणून तर त्यांनी मनुष्याला निर्माण केलं होतं. That's why He created man. परंतु मनुष्याने पाप केलं आणि तो देवाच्या सानिध्यापासून दूर गेला. But man sinned and went away from the presence of God. आणि देवाला आमचं सानिध्य नेहमीच हवं असतं. And always He wants a presence. आणि म्हणून ज्या वेळेस आम्हाला संधी मिळेल त्या वेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे. And whenever we get a chance, we should be in His presence. प्रियांनो, या ठिकाणी जे आम्ही असं जमतो, एकत्र जमतो, Beloved, that we come together here. त्यावेळेस एक प्रकारची देवाणघेवाण आमच्यामध्ये असते. And this kind of a transaction here. आता आम्ही देवाला स्तवन सादर केलं. And we worship God. आता तो त्याचं वचन पाठवून आमची भेट घेणार And आहे. He'll send His word from above and meet us. परमेश्वराचं वचन हे शुद्ध आहे. His word is pure. ते सामर्थ्यशाली वचन आहे. And it is a powerful word. आणि म्हणून ते ऐकण्यासाठी आपल्या स्वतःची आपण तयारी करूया. And to listen that, let us get ready ourselves. आणि प्रियांनो, यावेळेस आजच्या या मननासाठी आपण वाचणार आहोत पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 17वे वचन. And we'll read 1 Peter 1 and 17. पेत्राचं पहिलं पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 17वे वचन वाचा. जो तोंड न पाहता प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारिता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवून वागा. And if you call on the Father who without partiality judges according to each one's work, conduct yourself throughout the time of your stay here in fear. प्रियांनो, यावेळेस आपण पाहणार आहोत त्याला भिवून वागा. प्रवासाच्या काळात भिवून वागा याच्यावर आज आपण पाहणार आहोत. Here we'll see how we should live in fear of Him. इथे सांगितलेलं आहे की आपल्या प्रवासाच्या काळात भिवून वागा. And it is written, in your journey be fearful of Him. आमचं या भूतलावरचं जे आयुष्य आहे प्रियांनो, The life on the earth जन्मापासून मृत्यूपर्यंतचं, and from birth to death, हा एक प्रवास आहे. and it is journey. कारण हा तात्पुरता आहे. And it is a temporary journey. कारण आम्हाला माहिती आहे आमचं आयुष्य, मनुष्याचं आयुष्य किती असतं. We know what a life of man is. 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, फार तर फार 90 वर्ष. 60, 70, 80 or even 90 years. आजकाल तर 90 पर्यंत कोणी जात पण नाही. And today's days 90 is far-fetched. पण जे काही असेल आमचं ते आयुष्य तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. But whatever it is, our journey is limited. आणि मग ह्या प्रवासाविषयी पेत्र म्हणतो And Peter talks about this journey. की प्रवासाच्या काळात भिवून वागा. And be fearful in your journey. आता भीनं म्हणजे भीती. And fearful means fear. आता आम्ही आता गीत गायलं ना वर्शिप मध्ये, डरमत. And we had a song today, do not fear. आणि इथं पेत्र म्हणतो भिवून वागा. But Peter says here that be fearful. आणि मग आम्हाला वाटतं विरोधाभास आहे नाही का. And that is opposite of each other. परंतु दोन प्रकारचे भय आहेत. There are two types of fear. एक आहे नकारात्मक भय, And fear of negativity. आणि ते म्हणजे अकारणच आलेली भीती आहे. And that is fear in your heart. इंग्लिशमध्ये त्याला फोबिया पण म्हणतात. And it is called as a phobia. कोणाकोणाला उंचावर गेलं की भीती वाटते. Some people have fear of heights. कोणाकोणाला अंधाराची भीती वाटते. Fear of darkness. वेगवेगळ्या गोष्टींची मनुष्याला भीती And वाटते. people fear different things. जगामध्ये माणसांचं किंवा जगिक गोष्टींचं, जगिक संकटांचं भय लोकांना असतं. And some people fear the situations of the world. आणि हे सर्व नकारात्मक भय आहे. And that is all negative fear. त्यानंतर दुसरं आहे ते सकारात्मक भय. And the second one is a positive fear. आणि ते म्हणजे आदरयुक्त भय आहे. And that is a fear out of respect. नकारात्मक भय ज्यावेळेस मनुष्य धरतो, When a man has a negative fear, तो चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचा नाश होतो. he takes a wrong decision and goes to perishment. परंतु ज्यावेळेस मनुष्य सकारात्मक भय धरतो, But when a man has a positive fear, त्यावेळेस त्याचा बचाव होतो. and he gets saved. याचं आपण एक उदाहरण पाहूयात. And we'll see an example here. प्रियांनो, गणनाच्या पुस्तकामध्ये सांगितलेल्या 14व्या अध्यायामध्ये
इस्रायल लोक जेव्हा वचनदत्त देशाच्या जवळ आले त्यावेळेस मोशेने 12 हेर पाठवले होते तो देश हेरण्यासाठी. जवळ आले होते. When Israelites was close to the promised land, Moses sent 12 spies there. आणि त्यांनी सांगितलं की जाऊन तो देश कसा आहे ते पाहून या. And he said that go and see how beautiful the country is. आणि मग ते 12 जण गेले. So the 12 spies went there. आणि ते पुन्हा आले. And they came back. त्याच्यातील जे 10 जण होते ना, The 10 people out of those. त्यांनी तिथं नकारात्मक संदेश आणला. And they got a negative review there. आणि त्यांनी लोकांना घाबरवलं. And they made the people fearful. की त्या ठिकाणचे लोक राक्षसासारखे आहेत, नफिलीम आहेत. And the people there are like giants, are Nephilim. आणि आपला काय त्यांचा निवाव लागू शकणार नाही. And we cannot stay there. आणि मग लोक ते ऐकून घाबरायला लागले, रडायला लागले. So people got fearful and started crying. आणि मग काही जण म्हणायला लागले की आपण आता मिस्राला परत जाऊ. So people said like we'll go to Egypt. ह्या भयामुळे त्यांच्यामध्ये नकारात्मकता आली. Because of fear, the negativity came into them. आणि ज्या मिस्रातून दास्यातून देवाने त्यांना सोडवलं होतं. And God that brought them out of slavery in Egypt. आणि तिथे पुन्हा जाऊ असं ते म्हणायला And लागले. they said they want to go back there. हे नकारात्मक भय आहे. And that is the negative fear. परंतु त्यामध्ये 2 हेर असे होते. And there were 2 spies. त्यांच्यामध्ये सकारात्मक भय होतं. They had a positive fear. कोण 2 हेर होते? And who were the spies? कोण होते? Who were there? यहोशुवा आणि कालेब. आणि ह्यांनी काय केलं? सकारात्मक सांगितलं की देवाचं भय त्यांच्यामध्ये होते. त्यांना भिण्याचं कारण नाही, परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तो त्यांच्यावर आम्हाला विजय देईल. And the 2 spies gave a positive feedback. They said, "Do not fear. God is with us and He'll give us victory." आणि मग लोक पुढे कनान देशामध्ये गेलेले आम्हाला पाहायला मिळतं. And then they stepped into the land of Canaan. आणि म्हणून हे जे नकारात्मक भय आहे हे सध्या जगामध्ये खूप वाढलेलं So the आहे. negative fear has grown largely in the world. लोकांना आजाराचं भय आहे, People fear diseases. अपयशाचं भय आहे, People fear unsuccessfulness. अपघातांचं भय आहे, Fear of accidents. मरणाचं भय आहे. And fear of death. आणि या सर्व नकारात्मक भयासाठी परमेश्वर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा जवळजवळ सांगितलेलं आहे की भिवू नका. And because of this fear, God is telling us 365 times in the Bible that do not fear. वर्षामध्ये किती दिवस असतात? How many days are in the year? 365. 365. म्हणजे रोजच्या दिवसासाठी नकारात्मक भयाला आम्हाला देवाने वचन दिले की भिवू नका. For every day, for negative fear, God is telling us do not fear. यशाया 8:12-13 मध्ये यशाया म्हणतो की हे लोक ज्याला भीतात त्याला भिवू नका, तर सेनाधीश परमेश्वराचंच भय धरा. And Isaiah says that do not fear what these people fear, but have the fear of the Lord. आणि पेत्र सुद्धा 1 पेत्र 1:17 जे आम्ही वचन वाचलं त्याच्यामध्ये ह्याच सकारात्मक भयाविषयी बोलत आहे. And Peter is also talking about this positive fear. आणि त्याला ते म्हणजे आहे आणि म्हणून तो म्हणतो की या प्रवासाच्या काळात भिवून वागा. So he says in the journey be fearful. म्हणजे कोणाला भ्यायचंय? Fear of whom? मनुष्याला भ्यायचंय का? Do we have to fear man? मनुष्यांसाठी ते नकारात्मक भय, त्याला भिवू नका, तर कोणाला भ्या म्हणतो? देवाला भिवून वागा. Do not fear man but fear God. सकारात्मक भय हे देवाविषयी असणारं भय आहे. And the positive fear is the fear of God. नकारात्मक भय हे जगाचं भय आहे. Negative fear is the fear of the world. ते भय तात्पुरतं आहे. And that fear is temporary. परंतु परमेश्वराचं भय आम्हाला कायम स्वरूपी धरायचं But the आहे. fear of the Lord is forever. देवाचं भय हा खूप विस्तृत मोठा विषय आहे. And the fear of the Lord is a big topic. देवाचं भय हे खूप महत्त्वाचं आहे. And the fear of Lord is very important. आता काही लोकांना वाटतं की देवाचं भय ही जी संकल्पना आहे ही जुन्या कराराची संकल्पना आहे. And some people feel that this concept of fear of Lord is of Old Testament. कारण नव्या करारात काय आहे? But what is प्रीती in the आहे, New Testament? It is of love, कृपा आहे. grace. आम्ही कृपेच्या अधीन आहोत And we are in grace. आणि म्हणून आम्ही का घाबरायचं And so देवाला? why should we fear? परंतु स्तोत्र 19:9 मध्ये काय म्हटलेले वाचा? Psalms 19:9 it says. स्तोत्र 19:9. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वश्रेष्ठ सर्वस्थैव न्याय्य आहेत. The fear of the Lord is clean and enduring forever. The judgments of the Lord are true and righteous altogether. परमेश्वराचं भय शुद्ध आहे आणि ते सर्व काळ टिकणारं आहे. And the fear of the Lord is clean and endures forever. जुन्या करारात पण ते होतं, नवीन करारात It's पण ते written in the आहे. Old Testament and also in the New Testament. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत परमेश्वराचं भय धरा, देवाचं भय धरा, देवाला भिवून वागणारा,
देव म्हणतो की माझं भय धरा. अशा आशयाचे 144 संदर्भ आलेले आहेत. And from the Old Testament to the New Testament is written about the fear of Lord. I fear the Lord, fear me. And 144 times it is written there. त्यापैकी 19 संदर्भ हे नवीन करारामध्ये आलेले आहेत. And then 19 times it is written in the New Testament. आणि मग असं हे जे देवाचं भय आहे, जे सकारात्मक आहे, त्याकडे आम्ही किती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. And such positive fear of God, we have to pay attention specially to it. आता आम्ही खूपदा ऐकतो परमेश्वराचं भय धरा, परमेश्वराचं भय धरा. And we listen many times, have the fear of God. परंतु नेमकं परमेश्वराचं भय धरायचं म्हणजे नेमकं करायचं काय? So what do we have to exactly do by fearing God? किंवा परमेश्वराचं भय म्हणजे नक्की आहे तरी So काय? what exactly is the fear of God? नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय त्याचं 13व वचन आपण वाचूयात. Proverbs 8 and 13. परमेश्वराचं भय म्हणजे काय? What is the fear of God? नीतिसूत्रे 8:13. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करीते. The fear of the Lord is to hate evil, pride and arrogance and the evil way, and the perverse mouth I hate. दुसरे करिंथ 7:1 ते पण एक वचन वाचा. 2 करिंथ 7:1. यास्तव प्रियजन हो, आपणाला ही वचने मिळाली आहेत म्हणून देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी. Therefore, having these promises, beloved, let us cleanse ourselves from the filthiness of the flesh and spirit, perfecting holiness in the fear of God. प्रियांनो, त्या ठिकाणी सांगितलेले की परमेश्वराचं भय धरणं म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणं आहे. And beloved, it is written to fear God means to despise the filth of the flesh. आणि या ठिकाणी पण सांगितले दुसऱ्या करिंथमध्ये की स्वतःला शुद्ध करून देवाचं भय बाळगणे म्हणजे स्वतःला शुद्ध करून पावित्र्याची परिपूर्ती करायची. And so we have to cleanse ourselves and perfect ourselves in the holiness. दुष्कर्म म्हणजे वाईट कामं. And the wrong deeds are bad deeds. म्हणजे पाप आहे. It is sin. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्या Things आहेत. that God doesn't like. प्रियांनो, गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 19 ते 21 वचनात ह्या सर्व दुष्कर्मांची यादी आम्हाला पाहायला मिळते. And in Galatians it is written the list of all the sins. वाचूयात आपण ते गलतीकारास पत्र 5वा अध्याय 19 ते 21 वाचा. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी जे मी पूर्वी तुम्हाला सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार आहे. Now the works of the flesh are evident, which are adultery, fornication, uncleanness, lewdness, idolatry, sorcery, hatred, contentions, jealousies, outbursts of wrath, selfish ambitions, dissensions, heresies, envy, murder, drunkenness, rivalries, and the like of. त्याचप्रमाणे रोमकरास पत्र 1ला अध्याय आणि त्याचं 29 वचन 29-30 वचन वाचा. हे आपण याच्यासाठी वाचतो की ह्याच्यामध्ये सर्व दुष्कर्मांची यादी आहे आणि मग ते काय काय दुष्कर्म आहेत हे आम्हाला कळावेत म्हणून आम्ही ते वाचत आहोत. सर्वांनी आपलं पवित्र शास्त्र उघडून ते वाचा. पुन्हा घरी जाऊन तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रोमकरास पत्र 1ला अध्याय 29 आणि 30 वचन. सर्व अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरले होते. हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धी यांनी ते पूर्ण असे होते. ते चहाड, निंदक, देवद्वेष्टे, उद्धट, गर्विष्ठ, आत्मश्लाघी, कुकर्मकल्पक, माता पित्रांची अवज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. Being filled with all unrighteousness, sexual immorality, wickedness, covetousness, maliciousness, full of envy, murder, strife, deceit, evil-mindedness, they are whisperers, backbiters, haters of God, violent, proud boasters, inventors of evil things, disobedient to parents, undiscerning, untrustworthy, unloving, unforgiving, unmerciful. प्रियांनो, ही जी सर्व यादी हे एवढं सर्व आम्ही वाचलं हे सर्व जगात त्यावेळेस पण होतं आणि आता सुद्धा ह्या गोष्टी जगामध्ये आहेत. And all this list that we have heard just now, it was there in the world that time and it is there today. आणि हे सर्व दुष्कर्म आहेत किंवा हे सर्व अधर्माच्या गोष्टी आहेत. And all these are things of unrighteousness or sins. आणि आम्हाला वाटतं की हा फक्त जगातच चालू आहे. And we feel it is only there in the world. आणि ज्यावेळेस आम्ही जगात ह्या गोष्टी पाहतो त्यावेळेस आम्ही काय म्हणतो?
And when we see the things of the world, we say, ह्या लोकांना देवाचं भय नाही म्हणून हे असे वागत आहे. and we say that they don't have fear of God, and that's why they behave like this. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की ह्या गोष्टी मंडळीत सुद्धा आज घडत आहेत प्रियांनो. And but the sad thing is that it is happening in the church today. जे स्वतःला विश्वासणारे म्हणतात त्यांच्या जीवनात सुद्धा ह्या गोष्टी आहेत. People who think themselves are believers, these things are there in them as well. कधी कधी आम्हाला वाटतं आम्ही काय दुष्कर्म करतो, आम्ही थोडीच खून करतो, आम्ही थोडीच व्यभिचार करतो, आम्ही थोडीच दरोडे घालतो. And some people say that we don't do wrong things, we don't do adultery, we don't do murder. परंतु या ठिकाणी जर आम्ही पाहिलं दुष्कर्म म्हणजे काय आहेत, चहाडी हे सुद्धा दुष्कर्म आहे, निंदा करणं हे सुद्धा दुष्कर्म आहे, उद्धटपणा, गर्विष्ठपणा, आईवडिलांची आज्ञा न मानणं हे सर्व देखील ह्या गोष्टी काय आहेत, राग, तट, फुटी, पक्षभेद ह्या सर्व गोष्टी कशामध्ये मोडतात, दुष्कर्मांमध्ये So all मोडतात. these things, violent, proud, boasters, inventor of evil thing, murder, strife, deceit, and evil-mindedness, all things are counted in sins. आणि अशा गोष्टी जे लोक करतात त्यांना देवाच्या राज्याचं वतन नाही असं पौल म्हणतो. And people who do these things, they don't have the inheritance of the kingdom of God, आणि says Paul. रोमकरास पत्र 1:32 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, रोम 1:32. जे असे आचरण करीतात ते मरणास योग्य आहेत असा देवाचा नियम त्यास ठाऊक असताही ते स्वतःही ती कर्मे करीतात. इतकेच केवळ नव्हे तर तसे आचरण करण्यास त्यांची संमतीही आहे. Who knowing the righteous judgment of God, that those who practice such things are deserving of death, but not only do the same, but also approve of those who practice them. ह्या सर्व गोष्टी आम्ही इतक्या हलक्यात किंवा इतक्या सहज रीतीने घेत असतो ना प्रियांनो. And we take all these things so lightly, beloved. आम्ही सहज बसल्या बसल्या कोणाची तरी निंदा करतो, And sometimes we just mock anyone anytime. सहज कोणाची तरी चहाडी करतो, And we boast about some things anytime. हेवा करतो, And लोभ we- धरतो, And we are jealous, we are proud. आई वडिलांची अवज्ञा करतो. And we don't obey our parents. परंतु पौल या ठिकाणी म्हणतो की जे असे आचरण करतात ते मरणास योग्य आहेत. But Paul says those who behave like this, they are liable to death. गलतीकरासमध्ये म्हणतो की त्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. In Galatians, he said they won't get the inheritance of the kingdom of God. हे आम्हाला साध्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु यांचा परिणाम किती भयंकर आहे. These are simple things that we feel, but the results are dangerous. या गोष्टींमुळे आमचा नाश किंवा आमचं मरण त्या ठिकाणी आहे And we प्रियांनो. get destroyed or we put to death because of these things. आणि मग जर ह्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत तर आमच्यामध्ये देवाचं भय नाही हे सिद्ध होतं. If these things are in us, then the fear of God is not in us, and it is proved. आणि देवाचं भय धरणं म्हणजे काय आहे तर ह्या सर्व गोष्टींचा द्वेष करणं आहे. And having the fear of God means despising all these things. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत परमेश्वराचं भय म्हणजे काय. So we see what is the fear of God. उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय त्याचं 13वं वचन. Ecclesiastes 12 and 13. उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय 13वं वचन. परमेश्वराचं भय धरणं. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. In Ecclesiastes 12 and 13 it says, "Let us hear the conclusion of the whole matter. Fear God and keep his commandments, for this is man's all." सर्वांचं सार एकच आहे की परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय करायचंय, त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. And there is one conclusion of everything, that to fear God means to keep his commandments. आणि प्रियांनो त्याच्या आज्ञा पाळणं अजिबात अवघड नाही. And to obey his commandments is not difficult at all. अगदी सोप्या आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिलेल्या God आहेत. has given us simple commandments. जुन्या करारात ज्या 10 आज्ञा आणि जे 600 नियम दिलेले होते And the 10 commandments and the 600 rules in the Old Testament, ते लोक पाळू शकले नाहीत. and people couldn't follow it. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः येऊन त्यांनी ते पाळून पूर्ण केलं And that is why Jesus came himself and completed those, आणि त्यांनी आम्हाला नवा करार दिला. and he gave us the New Testament. आणि त्या नव्या करारातल्या आज्ञा पाळाव्यास अगदी सहज सोप्या आहेत. And it's simple to follow the rules of the New Testament. परंतु ते जर आम्ही पाळत नाही तर आमच्यामध्ये देवाचं भय नाही. But if we don't obey those, the fear of God is not in us. आणि प्रियांनो देव तर काय म्हणतो, यज्ञापेक्षा आज्ञापालन बरं आहे. And God says that better than offering is obedience. आम्ही नियमित चर्चला येतो, And we come to church regularly. आम्ही उपासना करतो, We worship God. आम्ही उपवास प्रार्थना करतो, And we fast and pray. आम्ही दानधर्म करतो. And we give our offering. हा सर्व एक यज्ञाचा भाग आहे. It is part of sacrifice. पण याच्याही पेक्षा श्रेष्ठ गोष्ट कोणती आहे तर आम्ही त्याचं आज्ञापालन But the करावं. bigger thing than that is obeying his commandments. प्रियांनो आदामाला देवानी सुखसंपन्न ठिकाणी ठेवलेलं होतं, And Adam was kept in a good place, परंतु त्यांनी आज्ञाभंग केला but he disobeyed.
आणि त्याच्यावर आणि त्याच्याद्वारे संपूर्ण मनुष्य मात्रावर काय आले? शाप आलेले आहेत. And but because of that, the curses came upon him and all of mankind. पण त्या उलट जर आम्ही पाहिलं अब्राहमाकडे, But if we see about Abraham, अब्राहमाने काय केलं? आज्ञापालन करून देवावर विश्वास ठेवला and Abraham believed in God and obeyed him, आणि त्यांनी आपला एकुलता एक पुत्र अर्पण्यास मागं पुढं पाहिलं नाही. and he didn't look back and forth to sacrifice his only son. देवाची आज्ञा त्यांनी पाळली He obeyed God, आणि म्हणून त्याला आशीर्वाद प्राप्त and झाले. that is why he was blessed. आणि उत्पत्ती 22:12 मध्ये देवाचा दूत त्याला म्हणतो की मला आता खरंच कळून चुकलं की तू देवाचं भय धरून वागणार आहे. And in Genesis, the angel of God says that I know now that you are the obedience of God. प्रियांनो, आम्ही कोणाची संतती आहोत? आदामाची की अब्राहमाची? And whose offspring are we? Are we offspring of Adam or Abraham? देवाने आम्हाला काय सांगितलंय? तुम्ही कोणाची संतती आहात? अब्राहमाची. आम्ही वचनाची संतती, अब्राहमाची संतती And आहोत. God has told us we are the offspring of Abraham. मग अब्राहमाने आज्ञाभंग केला की आज्ञापालन केलं? आज्ञापालन. आज्ञापालन केलं. So Abraham has obeyed God. आणि म्हणून आम्ही देखील आज्ञापालनास बांधील आहोत. And that is why we are bound to obey God. आणि म्हणून येशू म्हणतो की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. So if you obey my commandments, you'll stay in my love. देवाची प्रीती, येशूची प्रीती तर सर्वांनाच हा विषय आहे. And everyone wants the love of God, love of Jesus. परंतु जर प्रीती आम्हाला करायची तर आम्हाला त्याचा प्रीती पाहिजे तर आम्हाला त्याच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे. If we want the love, we need to obey His commandments. आणि बायबल सांगतं की अवज्ञा ही जादूगिरीच्या पातका समान आहे. And Bible says that disobedience is like sorcery. आणि म्हणून ते पाप अवज्ञेचं पाप आम्ही करू नये. So you shouldn't have the sin of तर disobedience. आज्ञा पालन करून आम्ही देवाचं भय धरावं. So we should obey Him and fear Him. त्यानंतर आम्ही पाहूयात पहिले शमूएल याचा 12वा अध्याय 24वा वचन. पहिले शमूएल 12:24. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय हे आम्ही पाहत आहोत. मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जिवे भावे त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत याचा विचार करा. Only fear the Lord and serve Him in truth with all your heart. For consider what great things He has done for you. परमेश्वराने केवढी महत्कृत्य केली त्यांचा विचार करणं म्हणजे परमेश्वराचं भय धरणं आहे. प्रियांनो, And you have to think about the great things that God has done, and that is the fear of God. एखादं महत्कृत्य सांगता येईल का परमेश्वराने काय केलं ते? What great deed He has done for you? Can you tell one of it? सांगता येईल परमेश्वराचं महत्कृत्य? Can you name one great deed? योहान 3:16 सर्वांचं परिचित वचन. And John 3:16, everyone knows the verse. काय आहे? देवाने आमेन. काय? नाश होऊ नये तर सर्वांना काय व्हावं? सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. एवढं मोठं महत्कृत्य केलेलं आहे, त्याचा विचार आम्ही करतो का प्रियांनो? And He's done such a great deed for us that no one should perish. And do we ever think of this? त्यांनी त्याचा पुत्र पाठवून नाशापासून आमचा बचाव केला. And He sent His Son and saved us from perishing. आणि म्हणून उठता बसता त्याचा धन्यवाद आम्ही केला पाहिजे. And so sitting or standing, we have to thank Him. आणि ह्या महत्कृत्याचा विचार करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी मेज घेत असतो. And to think of the great deed, we accept the communion here. आणि ते प्रभुभोजन म्हणजे काय आहे? And what is Holy Communion? बरेच लोक प्रभुभोजन घ्यायचं म्हणून येतात. And some people just come here for that. अहो, ते प्रभुभोजन रूढी म्हणून घेऊ नका. So it is not just a tradition. ते प्रभुभोजन घेत असताना परमेश्वराने जे महत्कृत्य आमच्यासाठी केलं त्याचा आम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. While you consume it, you have to remember the great deed that God has done for you. त्याचप्रमाणे रोज आम्ही जीवन जगत असताना देखील देव आमच्या जीवनामध्ये अनेक महत्कृत्य, अनेक चमत्कार करत असतो. And while we live our life every day, God does great miracles and deeds in our lives. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी साक्ष देव रोज घडवत असतो. And God is creating testimony in all our lives every day. आज देखील आमची साक्ष आहे सर्वांची की आज आम्ही सुखी, निरोगी, धडधाकट या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. And the testimony is that we are free, we are healthy, and we are sitting here today. अनेक लोक आज दवाखान्यामध्ये आजारी असतील. And many people are admitted to the hospital काही today. लोक ही जग सोडून गेलेले Some असतील. people left this world. परंतु देवाने आम्हाला सुखरूप सुरक्षित ठेवलेलं But आहे. God has kept us safe and sound here. हे महत्कृत्य नाही तर काय आहे? Is it not a great deed? आणि ह्याचा विचार करणं म्हणजे परमेश्वराचं भय धरणं आहे. And to think about this is having the fear of God. आणि म्हणून रोज रात्री झोपत असताना या सर्व महत्कृत्यांचा विचार करून देवाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद द्यायला So विसरू while you नका. sleep every day, you have to think about all these things and give thanks to the Lord. कारण जर महत्कृत्य परमेश्वर करत नाही तर आमचा नाश होतो. If God doesn't do great deeds, we get destroyed. प्रियांनो, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय आहे?
दुष्कर्मांचा द्वेष करणं आहे, Beloved, the fear of God is despising the wrong deeds, त्याच्या आज्ञा पाळणं आहे obeying His commandments, आणि त्याच्या महत्कृत्यांचा विचार करणं आहे. and the thinking about the great deeds is done for us. आता हे सर्व तर आम्हाला समजलं, परंतु आता आम्ही पाहूयात की परमेश्वराचं भय का धरायचं. And we know all these things. Now we'll see why should exactly we fear God. ठीक आहे, परमेश्वराने महत्कृत्य केलं, परमेश्वर प्रीती करतो, त्याने आज्ञा दिलेल्या आहेत, पण त्याचं भय का आम्ही धरावं. So God has done great deeds, God has done everything for us and we obey him, but why should we fear him? उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याचं 27वं वचन काय म्हणतं. Genesis 1:27. उत्पत्ती 1:27 मध्ये काय म्हटलेलं आहे. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केले. So God created man in his own image, in the image of God he created him, male and female he created them. प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला निर्माण केलेलं आहे, तो आमचा उत्पन्न करता आहे. And so God is a creator, beloved. आणि म्हणून आम्ही त्याचं भय धरलं And पाहिजे. that is why we should fear him. ज्या प्रकारे आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला म्हणून ज्या प्रीतीपोटी, ज्या आदरापोटी आम्ही त्यांचं भय धरतो. And like our parents have gave birth to us and that is why we honor them or fear them. प्रियानो, देवाने आपल्या हाताने आम्हाला आणि संपूर्ण सृष्टीला निर्माण केलेलं And आहे. God through his own hands created us and the universe. त्यांनी त्याचा श्वास आमच्या नाकपुड्यांमध्ये फुंकलेला And he आहे. has given us his breath in our nostrils. आम्ही त्याचा अंश आहोत. And we are a part of him. आमचं संपूर्ण जीवन मरण त्याच्या स्वाधीन आहे. Our life and death is completely for him. आणि म्हणून त्या आदरापोटी, त्या प्रीतीपोटी आम्ही देवाचं भय धरलं And पाहिजे. for the honor and out of love we need to fear him. कुठलं भय की देव आमचा म्हणजे एक जी भीती जगातली भीती आहे त्याप्रमाणे नाही, तर आदरयुक्त भीती, सकारात्मक भीती आम्ही देवाविषयी बाळगावी. प्रियांनो, And not the fear that is in the world, but the fear of honor and the fear, positive fear we need to have for him. आणि त्याचा सन्मान करावा आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा. And we need to honor him and believe him. कारण तो आमचा उत्पन्न करता आहे. Because he is a creator God. त्याचप्रमाणे आपण वाचूयात पुढचं स्तोत्रसंहिता 130 आणि 4 वचन. परमेश्वराचं भय आम्ही का धरावं. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे, ह्याकरिता तुझ्या ठाई क्षमा आहे. 130:4. But there is forgiveness with you that you may be feared. लोकांनी तुझं भय धरावं म्हणून तुझ्या ठाई काय आहे. क्षमा आहे. There's forgiveness with you that you may be feared. प्रियांनो, देवाने आमच्या सर्व पातकांची आम्हाला क्षमा केलेली आहे. And God has forgiven us for all our sins. आणि आज सुद्धा कळत नकळत आम्ही रोज अनेक चुका करत असतो. And even today we commit many sins. पण रोज देव आम्हाला त्याची काय करतो. क्षमा करतो. But every day unknowingly God forgives us. आणि जर आमची त्यांनी क्षमा केली नाही तर आमचं काय होईल. But what will happen if it doesn't forgive us? आमचा नाश आहे किंवा आम्हाला शासन होणार आहे. And we'll get destroyed or judged. आणि म्हणून तो आम्हाला क्षमा करतो म्हणून आम्ही काय करावं. त्याचं भय धरावं. And so he forgives us and that is why we should fear him. तो आमचा उत्पन्न करता आहे. He's a creator. तो आम्हाला क्षमा करणारा आहे. He forgives us. तिसरी गोष्ट, मत्तयाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 28वा वचन. का भय धरावं परमेश्वराचं. मत्तय 10:28. जे शरीराला वधितात पण आत्म्याला वधाव्यास समर्थ नाहीत, त्यास भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावा जो समर्थ आहे त्याला भ्या. And do not fear those who kill the body but cannot kill the soul, but rather fear him who is able to destroy both body and soul in hell. प्रियांनो, फार आम्ही नाही का देव प्रीती करतो, देव कृपा करतो. बऱ्याच मंडळांमध्ये फक्त याच गोष्टींविषयी शिकवलं जातं. And in many churches it is taught that God is gracious, God is full of love. पण देवाची जी दुसरी बाजू आहे ना, ती मात्र सांगत नाही. But they don't tell about the other side of God. देव परिपूर्ण आहे. God is a perfect God. तो प्रीती आहे. He's a God of love. तो कृपा करणारा आहे. He's a God of grace. तो दया करणारा आहे. He's a God of mercy. त्याच्या परिपूर्णतेची ही एक बाजू आहे. And that is just one side of his perfection. पण दुसरी बाजू ही पण आहे. But second side also is, तो शरीराचा आणि आत्म्याचा सुद्धा नाश करायला समर्थ and आहे. he is able to destroy the body and also the soul. जगातले लोक फक्त शरीराचा नाश करू People in शकतात. the world can destroy only the आणि body. म्हणून त्याविषयी म्हटले की त्यांचं भय धरू नका. And that is why it is written that do not fear them. पण परमेश्वराचं भय का धरा. कारण तो शरीराचा आणि आत्म्याचा सुद्धा नाश करायला समर्थ परमेश्वर आहे. But why should we fear the God? Because he can destroy both body and soul. आणि म्हणून आम्ही जे सुरुवातीलाच वचन वाचलं 1 पेत्र 1:17, तो तोंड पाहून कोणाचा न्याय करत नाही. And
And we saw in the first verse of Peter that it is written that he doesn't judge by anyone by looking at the face. पण तो कसा न्याय करतो? प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे न्याय How does करतो. he judge? He does by the deeds of everyone. जर देवाचं भय धरलं असेल तर आम्हाला काय? स्वर्ग राज्य आहे. If you have the fear of God, then you have the kingdom of जर heaven. देवाचं भय धरलं नाही तर मात्र काय आहे? And what will happen if you don't have the fear of God? न्याय आमचा होणार आहे. And you will get judged. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 28-29 मध्ये सांगितलंय की सद्भयाने त्याची सेवा करा. And it is written in Hebrew that with a good fear serve him, कारण देव भस्म करणारा अग्नीही आहे. because he is a fire that destroys. इब्री 12:28-29 वचन वाचा ब्रदर. इब्री 12:29. कारण आपला देव भस्म करणारा अग्नीही आहे. Because our Lord is the Lord who destroys of fire. तो काय करतो? तो आम्हाला भस्म करणारा अग्नी सुद्धा आहे. And he is the fire who ravages. एका बाजूला तो प्रीती आहे, One side is full of love, दुसऱ्या बाजूला तो भस्म करणारा अग्नी सुद्धा and आहे. second side is the fire who destroys. आणि म्हणून त्याच्या प्रीतीमुळे सुद्धा त्याचं भय धरायचं आहे. So because of his love, you have to fear him. आणि तो भस्म करू शकतो म्हणून सुद्धा त्याचा आम्हाला काय करायचं आहे? भय धरायचा And आहे. he can burn, and that is why also we have to fear him. जे सत्कर्म करतात त्यांना तो कशासाठी उठवणार आहे? स्वर्ग राज्यासाठी. Those who do good deeds, he will wake them up for the heaven. आणि जे दुष्कर्म करतात त्यांना तो काय करणार आहे? त्यांचा न्याय करून त्यांना तो नरकात टाकणार आहे. But those who do false deeds, he will judge them and put them to hell. आणि म्हणून आम्ही देवाचं भय धरणं गरजेचं आहे. And that is why we need to fear the Lord. आता आपण पाहूयात की जे देवाचं भय धरतात त्यांना काय प्रतिफळ किंवा काय आशीर्वाद प्राप्त होणार आहे. And so we'll see what exactly the people who fear God get blessed or get the fruit for it. नीतिसूत्रे याचा 1 अध्याय आणि त्याचं 7वं वचन वाचूयात. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. Proverbs 1:7 it says, the fear of the Lord is the beginning of knowledge, but fools despise wisdom and instruction. स्तोत्र 111:10 मध्ये पण हेच सांगितलंय की परमेश्वर काय आहे? परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आणि त्यांना सर्वांना काय होते? सुबुद्धी प्राप्त होते म्हणून And Psalms सांगितलं. 111 it is written that the fear of God is the beginning of knowledge and everyone gets a good counsel. प्रियांनो, आम्ही ह्या जगामध्ये आहोत, आम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञानाची आवश्यकता आहे. And we are in this world and we need to have knowledge of everything. जगाचं ज्ञान मिळवण्यासाठी आम्ही काय करत असतो? And what शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, वर्तमानपत्र वाचतो, टीव्ही पाहतो, इंटरनेटचा वापर करतो, पर्यटन करतो. ह्या सर्वांच्या मदतीने आम्ही काय करतो? तर जगातलं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. What do we do to get the knowledge of the world? We try to get an education, we do it to the internet, to travel and through other ways. परंतु जर आम्हाला देवाचं ज्ञान पाहिजे आहे, But if we want the knowledge of Lord, आत्मिक गोष्टींचं ज्ञान जर आम्हाला हवं आहे, if we want the knowledge of spiritual things, की ज्या ज्ञानामुळं आम्हाला देवाचा स्वभाव कळतो, because through which we know the nature of God, देवाची योजना आम्हाला कळते, we know the plans of God, ह्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही कसं वाढावं हे समजतं. how should we grow in our spiritual lives, we know it. आणि हे जर ज्ञान आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला देवाचं भय धरणं फार गरजेचं आहे. And if we want that knowledge, we need to have the fear of God. कारण देव म्हणतो, ज्ञानाभावी माझे लोक बंदिवासात आहेत. And God says that my people are in bondage because of the lack of knowledge. बंदिवास म्हणजे पाप आहे, बंधनं आहेत. And bondage means sin and captivity. आणि मग त्याचा शेवट काय होतो? पापाचा शेवट तर आम्हाला माहिती आहे, मरण होत असतं. And we know that the end of sin is death. शल्मोन राजा हुशार राजा होता. And we know that King Solomon was a wise king. देवाने त्याला राजा केलं आणि त्याला विचारलं की माग तुला काय पाहिजे ते. And God made him the king and asked, what do you want? आजकालचे राजे जे आहेत, आजकाल जे राजे म्हणून आहेत ते काय करतात? संपत्ती मिळवण्याच्या मागे लागतात. And the kings of the world today are try to get prosperity. परंतु शल्मोनाने काय मागितलं? ज्ञान मागितलं. But Solomon asked for wisdom. प्रियांनो, ह्या देवाच्या ज्ञानाविषयी गेले कित्येक आठवडे आम्ही शिकत आहोत. We are learning for many weeks about the knowledge of Lord ज्ञानाची उक्ती, विद्येची उक्ती. and the gift of knowledge and wisdom. आणि हे ज्ञान आम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी आम्हाला देवाचं भय धरणं गरजेचं आहे. And if you want to get the wisdom, you need to have the fear of God. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही पाहूयात. And second thing we see, स्तोत्रसंहिता याचा 112वा अध्याय आणि त्याचे पहिले 3 वचनं. परमेश्वराचं भय ज्यावेळेस आम्ही धरतो, म्हणजेच दुष्कर्मांचा द्वेष करतो, आज्ञापालन करतो, त्यावेळेस आम्हाला काय आशीर्वाद प्राप्त होतात? पहिली गोष्ट तर आम्हाला ज्ञान प्राप्त होतं, देवाचं ज्ञान. त्यानंतर दुसरी गोष्ट स्तोत्रसंहिता 112 याचं पहिले 3 वचनं. परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य.
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सात्विकांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धनसंपदा त्यांच्या घरी असते. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहते. Praise the Lord. Blessed is the man who fears the Lord, who greatly delights in his commandments. His descendants will be mighty on earth. The generation of the upright will be blessed. Wealth and riches will be in his house, and his righteousness endures forever. प्रियांनो, एक मनुष्य काय अपेक्षा करतो आमच्या कुटुंबाविषयी? And what does a man expect for his family? आपलं कुटुंब आशीर्वादित असावं, A family must be blessed, माझ्याकडे भरपूर धनसंपदा असावी, and I should have great riches. माझी संतती आशीर्वादित असावी, My offspring should be blessed. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, They should get a good education. त्यांना चांगली नोकरी मिळावी. They should get good jobs. आणि ह्याच गोष्टींचा विचार किंवा ह्याच गोष्टींची अपेक्षा एक मनुष्य करत असतो. And man thinks about all these things or expect these things. आणि या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो त्याला ह्या सर्व गोष्टी प्राप्त And it होणार is आहेत. written the same thing that the man who fears the Lord gets all these things. आणि त्या ठिकाणी तिसऱ्या वचनाचं जर उत्तरार्ध आम्ही पाहिला तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहते. And if we see the second half of the third verse, and it is written his righteousness endures forever. आणि ह्या पुरुषाला धन्य म्हटलेलं आहे. And this man is called blessed. प्रियांनो, देव धन्य म्हणतो And God says you're blessed. म्हणजे कितीतरी महत्वाची ती गोष्ट आहे. And that is such a wonderful thing. आणि या ठिकाणी सांगितले की त्याचं नीतिमत्व जे आम्हाला प्रभू येशूच्या मृत्यूद्वारे किंवा त्याच्या पुनरुत्थानाद्वारे जे नीतिमत्व आम्हाला मिळालेलं आहे ते सर्व काळ टिकून राहतं. केव्हा? ज्यावेळेस आम्ही देवाचं भय धरतो त्यावेळेस. And the righteousness we got from the death and resurrection of Jesus, that righteousness endures forever, and that happens when we fear the Lord. पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्ती होती इयोब, आम्हा सर्वांना माहित आहे. And we know about a person called Job in the Bible. परमेश्वराचं भय धरून राहणारा तो पुरुष होता. And he was a person who feared the Lord. तो भरपूर श्रीमंत होता. And he was very prosperous. आणि आम्हाला माहिती आहे की सैतानाने देवाला सांगितलं की तू त्याची परीक्षा घे. And Satan told God that you should test him. आणि ज्यावेळेस देवाने त्याची परीक्षा घेतली And when God tested him, त्याचं सर्वस्व त्याला गमवावं लागलं. and he lost everything he had. त्याचं जे होतं नव्हतं ते सर्व गेलं. Whatever he had, everything went away. इतकंच नाही तर त्याच्या पुत्र आणि कन्या सुद्धा मरण Not पावले. only that, his sons and daughters died. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी देवाचं भय धरणं सोडलं नाही. But in that situation, he didn't stop the fear of the Lord. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या. He obeyed the Lord. त्यांनी देवावर प्रीती केली. He loved Lord. आणि आम्हाला माहिती आहे की त्याचा परिणाम काय झाला. And we know the result that happened. जेवढं त्यांनी गमावलं त्याच्या दुपटीने त्याला मिळालेलं आहे. Whatever he lost, God gave him manifold. त्याला पुन्हा पुत्र आणि कन्या झाली. He again had sons and daughters. आणि सर्व लोक त्याची स्तुती करू And लागले. everyone was worshipping him. त्याचं जे नीतिमत्व होतं ते सर्व काळ टिकून राहिलेलं And his आहे. righteousness endured always. आमच्या जीवनात किती चढ उतार येऊ द्या, And what ups and downs in our lives. देवाचं भय धरणं सोडू नका. Don't stop having the fear of the Lord. जे नीतिमत्व आम्हाला देवाच्या मोठ्या खंडणी भरून मिळालेलं And आहे the righteousness we have got about after the great sacrifice. ते परमेश्वराचं भय धरून आम्हाला टिकून ठेवायचं And we आहे. have to make it stay by having the fear of the Lord. स्तोत्र 128 जर आम्ही वाचलं तर तो पूर्ण अध्याय त्याच विषयी लिहिलेला आहे की जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो. आम्ही लग्नाच्या वेळेस नेहमी तो अध्याय ऐकतो. And if Psalms 128 we read, it is written about the person who fears the Lord. आणि ते सर्व आशीर्वाद त्या पुरुषाला मिळालेले आहेत. And all these blessings are given to that man. तिथे पण कौटुंबिक आशीर्वाद दिलेले It is written आहेत. about the family blessings. प्रेषितांच्या कृत्यामध्ये एक नवीन करारामध्ये एक उदाहरण सांगते कर्नेल्य नावाच्या मनुष्याचं. And in Acts it is written about Cornelius. तो विदेशी जमादार होता. And he was a foreign person. तो विधर्मी होता. And he was from heathen background. परंतु देवाचं भय तो धरणारा But होता. he was the one who feared God. तो नित्य दान धर्म करणारा And होता. he used to offer regularly. आणि म्हणून देवाचं भय त्याच्यामध्ये असल्यामुळे And because he had the fear of the Lord, एकदा त्याला देवाचा दूत येऊन त्याला म्हणाला, the angel of God came to him. तुझे सर्व दान धर्म, तुझी सर्व उपासना ही देवाच्या स्मरणार्थ आलेली आहे. And your offering, sacrifice, and all your worship have come in the eyes of the Lord. विधर्मी असून पण तो देवाचं भय धरत होता. He was from another religion and still he feared the Lord. आणि म्हणून त्याचं स्मरण देवापर्यंत गेलं. And that is why God recognized him. आणि त्याला देवाने काय केलं तर त्यांच्या संपूर्ण घरदाराचं त्या ठिकाणी तारण केलं. And what God did for him, God saved his entire family. मग जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, The man who fears the Lord, त्याला कौटुंबिक आशीर्वाद मिळतात. he gets the family blessings, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं तारण होतं. and all his family is saved. त्यानंतर पुढची गोष्ट आपण पाहूयात. पुढचा आशीर्वाद नीतिसूत्रे 31 आणि त्याचं 30वे वचन.
नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय त्याचं 30वं वचन. सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. Charm is deceitful and beauty is passing, but a woman who fears the Lord, she shall be praised. सौंदर्य भुलविणारा आहे, लावण्य व्यर्थ आहे. Charm is deceitful, beauty is passing. आज जगातल्या अनेक स्त्रिया ह्या सौंदर्याच्या पाठीस लागलेल्या And आहेत. many people, many women in the world are today running behind त्यासाठी beauty. त्या बरीच खटपट करत And आहेत. they're trying hard for it. बराच पैसा त्या वाया घालवत And they're आहेत. spending a lot of money for it. तात्पुरतं सौंदर्य ते मिळवत आहेत. They want a temporary beauty. आणि हे जे सौंदर्य आहे हे काही वर्षांनी लयाला जातं. And but this beauty passes away after some years. पण देवाचं वचन सांगतं की जी स्त्री परमेश्वराचं भय धरते But the Lord says this woman who fears the Lord, तिची काय होते, प्रशंसा होते. she will be praised. तिची प्रशंसा फक्त देवाकडून, मनुष्याकडूनच नाही तर देवाकडून सुद्धा And she होते. shall be praised not by man alone, but by God also. आणि म्हणून बहिणींनो, सौंदर्याच्या पाठीमागे लागू नका सौंदर्य मिळवण्याच्या. So sisters, do not run behind attaining beauty. चांगले दागिने नसतील, चांगले कपडे नसतील तुमच्याकडे भारी भारी, If you don't have good jewelry or good clothes, काळजी करू नका. do not worry. परंतु तुमच्याकडे जर परमेश्वराचं भय आहे, But if you have the fear of the Lord, जर तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळत if आहात, you are obeying His commandments, तर तुमची प्रशंसा देवाकडून होणार and आहे. God will praise you. पवित्र शास्त्रामध्ये अनेक स्त्रिया होऊन गेल्या की ज्या परमेश्वराचं भय धरणाऱ्या And there are होत्या. many women in the Bible who are fearful of Lord. काही जणींची उदाहरणं आपण पाहूया. And we'll see examples of some. आपण पाहूयात रूथ. We see about Ruth. रूथ ही एक विदर्भी मवाबी स्त्री होती. And Ruth was a Moabi woman. तिचं लग्न एका यहुदी मुलाबरोबर झालं. And she was married to a Jew. आणि तिची जी सासू होती तिच्यामुळे तिला जिवंत देवाची ओळख झाली. And because of her mother-in-law, she got to know the living God. काय नाव होतं तिच्या सासूचं? नामी. And her mother-in-law was Naomi. आणि मग ज्यावेळेस तिचा पती मरण पावला, And when her husband died, तिचा दीर, तिचे सासरे मरण पावले, and all her family members died, आणि मग ही जी नामी होती ही परत आपल्या देशाला निघाली, बेथलेहेम कडे जायला so निघाली. Naomi began again to go to a country, to Bethlehem. कारण तिथे दुष्काळ पडल्यामुळे ती मवाब मध्ये आली. Because of famine, she had came to Moab. आणि मग त्या मवाबी स्त्रिया तिच्या सुना झालेल्या होत्या. And that is why the women from there became her daughters-in-law. आणि त्यातलीच एक ही रूथ होती. And Ruth was one of them. आणि ज्यावेळेस ती सासू परत निघाली, त्या रूथला म्हणाली की तू परत जा तुझ्या घरी. And when the mother-in-law left, she told Ruth to go to her house. परंतु ज्यावेळेस ह्या रूथला त्या सासूकडून देवाविषयी कळालं, But when Ruth came to know from God about the mother-in-law, तिने त्या देवाचं भय धरलं. and she feared the Lord, आणि त्या सासू सोबत ती म्हणाली की मी तुमच्या सोबतच येणार, and she told her that I will come with you only. मी तुम्हाला सोडून जाणार I नाही. will not leave you. तुमचे लोक ते माझे लोक, Your people are my people. तुमचा देव तो माझा देव. Your God is my God. जिवंत देवाची ओळख तिला झाली. And she knew the living God. देवाचं भय तिने धरलं. And she feared the Lord. आणि मग त्या सासू सोबत ती हट्टाने त्या बेथलेहेमामध्ये आली. And she was adamant and went with her mother-in-law. आणि मग पुढे आम्हाला ती गोष्ट माहिती की तिचं बवाजासोबत लग्न झालं. And later we know that she married Boaz. तिला ओबेद नावाचा पुत्र झाला. She had a son called Obed. इतकंच नाही तर तिला त्या दाविदाची आजी वगैरे होण्याचा तिला मान And मिळालेला she आहे. had the honor of becoming the grandmother of David. प्रभू येशू ख्रिस्ताची खापरपंजी होण्याचा मान तिला मिळालेला आहे. And she got one of the place in the lineage of Jesus आणि Christ. तिच्या नावाने पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये आहे. And she had a book by her name in the Bible. ही प्रशंसा नाही तर काय आहे प्रिय? And is it not a praise? ती काय होती? विधर्मी होती. And she was from another religion. देवाचं भय तिने धरल्यामुळे And she feared the Lord. एवढा मोठा सन्मान तिला She मिळालेला got आहे. a great honor. येशूची आजी खापरपंजी होण्याचा मान तिला मिळाला. And she got the honor of being in the lineage of Jesus Christ. हे जे पवित्र शास्त्र आज आम्ही वाचत आहोत, एवढं सर्वत्र ते पोचलेलं आहे, त्यामध्ये तिच्या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे. And the Bible that are reading, she has a book in her name in the Bible. अजून एक स्त्री आहे एस्तेर नावाची. And there's another woman, Esther. प्रियांनो, ती अनाथ आणि गुलाम मुलगी होती. And she was a slave and an orphan. ती सुंदर रूपवती होती. And she was beautiful. म्हणून राजाने तिला काय केलं, त्या आपल्या वस्ती पहिल्या राणीच्या जागी तिला पट्टराणी केलं. And the king made her queen in the place of the first queen. परंतु ही जी एस्तेर होती ही देवाचं भय बाळगणारी But होती. Esther had the fear of the Lord. आणि ज्यावेळेस यहुदी लोकांना संपवण्याचा कट त्या राजाच्या लोकांनी केला, And when the king tried to kill the Jews, तिचा एक चुलत भाऊ होता मर्दखय.
And she had a cousin called Mordecai, तिला त्यांनीच लहानपणापासून सांभाळलेलं होतं. and he had taken care of her since childhood, देवाचं भय त्यांनीच तिला शिकवलेलं and होतं. he taught her the fear of the Lord. आणि मग त्याने तिला उत्तेजन दिलं की तू आता राणी आहेस तर आपल्या लोकांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न And he कर. encouraged her that you are the queen now, so you should try and save your people. आणि मग तिने काय केलं तर आपल्या सख्यांसोबत उपवास केला, प्रार्थना केली. So she fasted with her people and prayed. आणि राजाज्ञा नव्हती, राजाने बोलावलेलं नव्हतं तरी राजाचा नियम मोडून ती राजाकडे गेली. And the king hadn't called, and still breaking the law, she went to the king. आणि तिने राजाला विनंती केली की माझ्या लोकांचा बचाव कर. And she requested the king to save her people. राजाने तिची विनंती मान्य केली And the king listened to her, आणि त्या यहुदी वंशाचा बचाव झालेला and the आहे. Jews were saved there. प्रियांनो, देवाच्या त्या सौंदर्यामुळे तिची प्रशंसा झाली नाही तर तिने जे देवाचं भय धरलं, आपल्या लोकांना वाचवलं म्हणून तिचा उल्लेख या ठिकाणी केला And she गेला. was not praised because of her beauty, but the things that she did for her people, because of that she's mentioned here. आणि तिच्याही नावाने या ठिकाणी पुस्तक आहे. And in her name also there is a book in the Bible. पवित्र शास्त्रात एकूण किती पुस्तकं आहेत? How many books are there in the Bible? 66 पुस्तकांपैकी 2 पुस्तकं ह्या स्त्रियांच्या नावाने आहेत. And out of 66, 2 books are in the name of these women. त्या ब्युटी क्वीन होत्या म्हणून नाही प्रिया, Not because they were beauty queens. देवाचं भय धरणाऱ्या त्या होत्या म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी They were आहे. one who feared God, and that is why it is there. आणि म्हणून देवाने आमची प्रशंसा करावी. So God should praise us. लोकांनी आमच्या नावाचा उल्लेख चांगल्या रीतीने करावा. People should take our name in a good way. आमच्यामुळे लोकांपर्यंत देवाचं तारण पोहोचावं And because of us, the salvation of God should reach other people. आणि अशा रीतीने आम्ही प्रशंसा मिळवावी याची खटपट तुम्ही करा. And we should try hard to get praised in such a way. आणि त्यासाठी देवाचं भय तुम्ही धरणं गरजेचं And that आहे. is why you need to have the fear of the Lord. अशा अजून पुष्कळ बहिणी आहेत, कधीतरी आपण And त्याविषयी there are पाहूया. many women in such a way, and we'll see it later. त्यानंतर पुढचा आशीर्वाद आपण पाहणार आहोत. We'll see the next blessing. नीतिसूत्रे याचा 14वा अध्याय त्याचं 26वा वचन. नीतिसूत्रेचं पुस्तक 14वा अध्याय 26वा वचन. परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्यांच्या ठायी श्रद्धा असते त्यांच्या मुलास ती आश्रयस्थान होते. In the fear of the Lord, there's strong confidence, and his children will have a place of refuge. प्रियांनो, मुलं जन्माला आल्यापासून माता पित्यांना त्यांची चिंता सतावायला लागते. And when the time the children are born, the parents start getting worried about them. आता या काळात तर खूपच चिंता आहे. And these times, it's a lot of worry. अगदी त्यांना शाळेत घालण्यापासून ती चिंता सुरू होते. And the worry starts by putting them in school. ते मोठे होईपर्यंत त्यांचं शिक्षण, त्यांना नोकरी मिळेल का, त्यांना त्यांचे चांगला जोडीदार मिळेल का, ह्या सर्व चिंता मनुष्यांच्या Until मनामध्ये they grow old, they'll get a good job, they'll get a good partner. That is the worry. आणि मग आपल्या मुलांसाठी चांगल्या देणग्या जमवून ठेवायचं किंवा चांगली त्यांच्यासाठी साठवणूक करण्यासाठी लोक प्रयत्न करत And असतात. people प्रियांनो. try to save good money or good things for their children. आणि अनेक पालक ह्या गोष्टींमुळे चिंताक्रांत आहेत. And many parents are worried because of this. परंतु या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यांच्या परमेश्वराचं भय धरणाऱ्यांसाठी काय असते, त्यांच्या ठायी श्रद्धा असते. आणि ज्यांच्या ठायी श्रद्धा असते त्यांच्या मुलांसाठी ती काय असते, आश्रयस्थान असते. But it is in the fear of God, it has strong confidence, and then his children have a place of refuge. आणि म्हणून जर तुमच्यामध्ये देवाचं भय आहे तर मुलांची चिंता करू So नका. if you have the fear of the Lord, do not worry about your children. त्यांना सर्व चांगल्या गोष्टी देण्याचं ते जे दान आहे ते चांगल्या उत्तम देणग्या कोण देणार आहे, तर परमेश्वर देणार आहे. And who is going to give them good gifts and things? It is the Lord. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरतो, And beloved, when we fear the Lord, आमच्यामध्ये देवाची श्रद्धा किंवा देवावरचा विश्वास वाढतो. and we have a great confidence in the Lord. आणि हाच आमचा विश्वास जो आहे, हीच आमची जी श्रद्धा आहे, And this confidence or this faith, ती आमच्या मुलांसाठी काय आहे, आश्रयस्थान आहे. and it is a place of refuge for our children. कदाचित तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप संपत्ती नाही साठवू शकला, Maybe you couldn't get a great deal of money for children. चांगलं घर, चांगल्या गाड्या तुम्ही नाही घेऊ शकलात, You couldn't give them good house or good vehicles. परंतु जर तुम्ही परमेश्वराचं भय धरलेलं आहे, But if you have the fear of the तुम्ही Lord, देवावर श्रद्धा ठेवलेली आहे, and if you have a good faith in God, तर तुम्ही जेवढं देऊ शकता त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी देव त्यांना देणार आहे. the more that you can give, God will give manifold to them. आणि म्हणून परमेश्वराचं भय धरा, And so have the fear of the Lord, त्याच्यावरचा विश्वास दृढ करा. and increase your faith in Him. ते तुमच्या मुलांसाठी आश्रयस्थान होणार That आहे. is a place of refuge for our children. त्यानंतर पुढचा आशीर्वाद आपण पाहणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय त्याचं 7वं वचन. स्तोत्रसंहिता 34:7. परमेश्वराचा दिव्यदूत
त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो. The angel of the Lord encamps all around those who fear him and delivers them. काय सांगितलेलं आहे? परमेश्वराचा दिव्य दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचं संरक्षण करतो. The angel of the Lord camps around those who fear him and then he delivers them. सध्याचं जग हे फार असुरक्षित झालेलं आहे. And the world today is very insecure. प्रियांनो, अनेक प्रकारचं भय त्या ठिकाणी And there आहे. are many types of fear there. अचानक दुष्काळ येतो, As famine comes, अचानक भूकंप होतात, sometimes earthquake comes, अचानक दंगल होते, and sometimes there's a fight, अचानक काहीतरी आजार येतात, and some outbreak comes out, काहीतरी संकट येतात. and there are problems. सकाळी कामावर जाणारी व्यक्ती संध्याकाळी सुखरूप घरी येईल की नाही ही चिंता आहे, ह्याची शाश्वती नाही. And there's a worry that a person who goes out of the house in the morning, there's a worry if he'll come back in the evening. आणि त्यामुळे लोक चिंताग्रस्त आहेत. And that is why people are worried lot. अनेक लोक आपल्या संरक्षणासाठी बॉडीगार्ड्स ठेवतात. And some people give a personal security for themselves. काही काही मोठे मोठे लोक बॉडीगार्ड्स ठेवतात, बाउन्सर्स देखील ठेवतात. And there are some big people who give bodyguards or bouncers. आणि त्यांना वाटतं की ते लोक आपलं संरक्षण And they करतील. feel that the people will save them. परंतु प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराचा दिव्य दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो. But it is written, the angel of the God encamps around those who fear him. छावणी देतो म्हणजे काय माहितीये का? आम्हाला आजूबाजूनी घेरतो. And what it exactly means that it surrounds us. आणि तो आम्हाला काय करतो असतो? संरक्षण देतो. And he protects us. आणि म्हणून आम्हाला भीती बाळगण्याचं कारण And नाही. that is why we shouldn't be fearful. जगामध्ये भीती आहे, And there's fear in the world, असुरक्षितता आहे, there's insecurity in the world. पण देवाचं जे भय धरतात त्यांच्या भोवती काय असतात? देवाचे दिव्य दूत छावणी दिलेले असतात. But the angel of God surround those who fear him. आणि म्हणून घाबरू नका. So don't fear. साधू सुंदर सिंग तुम्हा सर्वांना माहिती We आहे. know about Sadhu Sundar Singh. आणि ते वेगवेगळ्या गावामध्ये सुवार्ता सांगायला जायचे. And he used to go in different places to preach the gospel. आणि मग रात्र झाली की ते कुठेही जंगलात, वाळवंटात असे कुठेही ते And झोपायचे. at night time he used to sleep anywhere in the forest or desert. आणि त्यांची एक सवय होती की रोज रात्री ते प्रार्थना करून झोपायचे. And he had a habit, he used to pray every night and then sleep. आणि मग ज्यावेळेस ते प्रार्थना करून झोपायचे ते पाहायचे की त्यांच्या भोवती दूताचा पहारा आहे. And he used to see that the angel used to surround him after he prayed. प्रियांनो, आम्हाला ह्या शारीरिक डोळ्याने दिसत नसेल, We can't see about with our bodily eyes. परंतु आमचे आत्मिक नेत्र जर आम्हाला उघडले तर आम्हाला कळेल की देव आमचं कशा प्रकारे संरक्षण करतो. If we open our spiritual eyes, we know that how God saves us. किती संकट आम्ही पाहतो रोज आमच्या We डोळ्यांनी. see many situations around us. जाता येता किती अपघात आम्ही पाहतो We see प्रियांनो. many accidents. परंतु देव त्या सर्वातून आम्हाला सांभाळतो. But God saves us from them. आणि जर देवाने सांभाळावं असं वाटतं कायम, तर आम्हाला देवाचं भय धरणं If गरजेचं you आहे. want God should protect you always, you need to fear him. आणि आमचं संरक्षण करण्यासाठी साधं सुधे लोक नाहीयेत प्रियांनो. And there are not simple people to save us. देवाचे दूत आमचं संरक्षण The करत आहेत. angels of God protect us. किती VIP लोक आम्ही आहोत, And we are important people. किती महत्वाचे लोक आम्ही आहोत, And we are very important किती people. VIP ट्रीटमेंट आम्हाला देव And देत we आहे. got a great treatment. आणि आम्ही मात्र देवाचं भय धरण्याऐवजी जगाचं भय धरत बसतो. But we don't fear the Lord, but we fear the world. आजाराला घाबरू नका, Don't fear the disease. संकटांना घाबरू नका, Don't fear situations. तर देवाचं भय धरा, देवाला भ्या. Be fearful of the Lord. त्यानंतर पुढचा आशीर्वाद पाहणार आहोत. And the त्याच next blessing. त्याच अध्यायाचं 9वं वचन वाचा. परमेश्वर- स्तोत्र 34:9. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. Oh, fear the Lord, O you his saints. There is no want to those who fear the Lord. परमेश्वराचं भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. Those who fear the Lord lack nothing. म्हणजे सर्व काही आम्हाला काय असतं? भरपुरीने मिळतं. And प्रियांनो. God provides everything in abundance to us. आता याचा अर्थ असं विचार करू नका तर मी देवाचं भय धरते तर माझा भरपूर बँक बॅलन्स व्हावा, It doesn't mean that I fear the Lord and I have great bank लगेच balance मला now. मोठी गाडी मिळावी, I get a great vehicle. लगेच मला मोठा बंगला मिळावा. I've got a good house. आणि मग लोक म्हणतात देवाचं आम्ही भय धरतो तर आम्हाला हे का नाहीये? And I fear the Lord and why don't I get it? People will say that. प्रियांनो, देव असं करत नाही. देव आमची रोजची गरज पूर्ण करतो. And God fulfills our daily needs and that is what God does. पुढचे त्या 10व्या वचनात सांगितलंय की तरुण सिंहासही वाण पडते, त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास म्हणजे त्याचं भय धरणाऱ्यांना काहीही कुठल्याच चांगल्या वस्तूंची वाण पडत The नाही. young lions lack and suffer hunger, but those who seek the Lord shall not lack any good thing. तरुण सिंह कधी उपाशी राहू शकतो का हो? Can a good young lion be hungry?
तो कधीच उपाशी राहू शकणार He नाही. cannot go hungry anytime. तो जाऊन कुठल्या तरी प्राण्यांवर झडप घालेल, त्याचं भक्ष्य मिळवेल. He can always go and hunt some animal. नाही प्राणी मिळाले तर तो माणसांवर सुद्धा हल्ला He करून can आपलं always पोट go भरू and hunt शकतो. some man as well. परंतु बायबल सांगतं की त्याची सुद्धा उपासमार होऊ शकते. But he also lacks and suffers hunger. पण परमेश्वराचं भय धरणाऱ्यांना कुठल्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. But those who seek the Lord shall not lack anything good. आणि म्हणून तुम्हाला काही पाहिजे असेल तर काय करा, देवाचं भय So धरा. whatever you need, first you need to fear the Lord. देव उत्तम पदार्थांनी आम्हाला तृप्त करणारा आमचा देव आहे. And God satisfies us with great delicacies. तो हलक्या सलक्या वस्तू आम्हाला देत नाही. He doesn't give us simple तो things. साधं सुद्धा आम्हाला देत नाही. He doesn't give us simple तर stuff. तो आम्हाला भारी भारी सर्व देतो. He'll give us great things. प्रियांनो, आम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही आठवा, आमचं घर बघा, आमच्या घरामध्ये काय आहे. आणि ज्यावेळेस तुलना करतो ना आम्ही, आमच्या मोठ्यांची नाही करायची. जे आमच्यापेक्षा कमी आहेत ना, झोपड्यांमध्ये राहणारे, त्यांची ना आपली तुलना करून बघा की देवाने आम्हाला किती पटीने जास्त दिलेलं आहे. And when you go home, look at your house and then compare yourselves to the people who live in the slums, and then you'll know how great God has blessed you. आणि किती पटीने चांगलं दिलेलं आहे. And how many times God has blessed you more. कदाचित तुमची परिस्थिती आता कमी असेल, खाली असेल, Maybe your situation is not good today. पण देवाचं भय धरून राहा. एक दिवस देव तुम्हाला उच्च स्थळी ठेवल्याशिवाय But राहणार stay नाही. fearful of the Lord and He'll put you in a high place one day. परमेश्वराचं भय धरणाऱ्यांना कुठल्याही चांगल्या वस्तूंची वाण Those who पडत fear the Lord shall not lack anything good. त्याच्यानंतर पुढचा आशीर्वाद आम्ही पाहणार आहोत. स्तोत्रसंहिता 103 याचा 11वा अध्याय, 11वं वचन. 103 अध्याय त्याचा 11वं वचन. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. Psalms 103 and 11th verse. For as the heavens are high above the earth, so great is His mercy towards those who fear Him. प्रियांनो, आम्हाला जगण्यासाठी रोज देवाच्या दयेची गरज आहे. We need His mercy every day to live His life. देवाच्या दयेशिवाय आम्ही जगू शकत We नाही. cannot live without His mercy. विलापगीत 3:22 मध्ये सांगितलंय, आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया आहे. And Lamentation it says that we are not burnt, and that is the mercy of Lord. अहो, आम्ही एवढे पापी होतो की आम्ही त्याच वेळेस भस्म झालो We are so असतो. great sinners that we would have been burnt that time. आम्ही आता येतपर्यंत आलोय हे याच पुढं की देवाने आमच्यावर दया केली. And we have come so far because He had shown His mercy upon us. आणि त्याची दया रोज सकाळी आमच्यासाठी नवी होते. And His mercy is renewed every day for us. रोजच्या दिवसाला आम्ही उठण्याआधी देवाची दया आमच्याकडे आलेली And असते. before we प्रियांनो. get up every day, His mercy is there with us. आणि त्याची दया इतकी विपुल आहे. And His mercy is so great. काय सांगितलेले ते वचन पुन्हा वाचा. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे. पृथ्वी आणि आकाशामधलं मोजमाप आम्ही करू शकतो का हो? So can we measure distance between earth and the heaven? हे जेवढं अंतर आहे तेवढी त्याची दया आमच्यावर आहे. प्रियांनो, As this distance is such great is His mercy towards us. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की माझा पाय घसरला असे मी म्हणताच तुझी दया मला आधार देते. And so King David says that as if I say that my leg has slipped, your mercy comes before that and that. आम्ही दैहिक आहोत म्हणून रोज आम्हाला घसरण्याचा अनुभव येतो. We are in the flesh, and that is why we have a experience of slipping every day. परंतु देव आम्हाला घसरू देत नाही. But God doesn't let us slip. त्याची दया आम्हाला घसरू देत नाही. His mercy keeps us. त्याच्या दयेने तो आम्हाला सावरून धरतो. And with His mercy keeps us. कितीतरी वेळेस आम्ही देवाच्या विरुद्ध वागतो, And many times we act against God. पण त्याच्यामुळे तो आमचा नाश होऊ देत नाही. But He doesn't let us get destroyed there. त्याच्यामुळे तो आमच्यावर अनर्थ किंवा संकट येऊ देत नाही. Because of that, He doesn't let situations come upon us. आणि म्हणून रोज जर आम्हाला त्याच्या दयेचा अनुभव घ्यायचा असेल So तर if- आम्हाला त्याचं भय धरणं So गरजेचं if we आहे. want to experience His mercy daily, we have to be fearful of Him. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आम्ही पाहणार आहोत नीतिसूत्रे 14:27. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्यूपात चुकविते. The fear of the Lord is a fountain of life to turn one away from the snares of death. जीवनाचा झरा, परमेश्वराचं भय काय आहे? जीवनाचा झरा आहे. And the fear of the Lord is a fountain of life. आणि येशू म्हणतो की मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि तेही विपुल जीवन And देण्यासाठी Jesus आलेलो आहे. says, I've come here to give you life, and that to abundant life. आणि ती देवाचं भय आमचं काय करते? मृत्यूपाश चुकवतं. And that fear of the Lord, it takes us away from the death. त्या मरणाच्या पाशापासून देवाचं भय आमचं रक्षण करतं. प्रियांनो, And it turns us away from the snares of the death. आणि म्हणून जे देवाचं भय धरतात And those who fear the Lord, त्यांचा नाशापासून बचाव होतो आणि त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. they are saved from destruction, and they have the eternal life. त्यानंतर पुढं
नीतिसूत्र याचा 10वा अध्याय त्याचं 27 वचन. परमेश्वराचे भय आयुष्य वाढविते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात. The fear of the Lord prolongs days, but the years of the wicked will be shortened. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं. Fear of the Lord prolongs your days. प्रत्येकाला दीर्घायुष्य हवं असतं. Everyone wants a long life. कोणाला विचारा मरायचे का, ते कोणी नाही म्हणजे कोणी हो म्हणत नाही. Though no one would say that they want to die today. अगदी काही वृद्ध जरी झालेले असतील तरी त्यांना जीवनाची किंवा आयुष्याची अपेक्षा If असते. many people, some people are very old and still they say they want to live. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस एखाद्या वाढदिवसाला जातो एखाद्या व्यक्तीच्या, So if we go to a birthday party sometimes आणि मग त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. and we congratulate them, शतायुषी व्हा, दीर्घायुषी व्हा. have a long life, have a great life. आणि आम्ही म्हटल्यामुळं, तशा शुभेच्छा दिल्यामुळं त्यांचं आयुष्य वाढतं का हो? And it is that if we congratulate, then their life gets prolonged. बायबल सांगतं की परमेश्वराचं भय धरल्याने आयुष्य काय होतं, वाढतं. And Bible says it is only the fear of the Lord that prolongs your life. आम्हाला जर दीर्घायुषी व्हायचं If असेल you want a long life, तर आम्हाला परमेश्वराचं भय धारण राहण्याशिवाय गत्यंतर नाही. and there is no other option but to have the fear of the Lord. परमेश्वर आयुष्य वाढवतो. And God prolongs your life. एक उदाहरण आपण पाहणार आहोत. We'll see an example. हिजकिया राजाचं उदाहरण. And King Hezekiah, तो देवाचं भय धरणारा होता. he was the one who feared the Lord. देवाच्या इच्छेप्रमाणे He चालणारा walked होता. according to the will of Lord. देवाच्या आज्ञा पाळणारा He तो obeyed the होता. Lord. आणि एक दिवस तो मरणास टेकला. And one day he was close to death. आणि मग यशाया संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला की आता हिजकिया तू आपल्या घराची निर्वाणीरोव कर, कारण परमेश्वर तुला आता मारणार आहे. And Isaiah came to him and said that God is going to let you die today. हिजकियाने काय केलं, भिंतीकडे आपलं तोंड वळवलं आणि तो रडला. And he turned his face to the walls and started crying. आणि तो देवाला म्हणाला की देवा तू बघ की मी तुझ्या समोर किती सात्विक मनाने वागलेलो And he आहे. says, God, I am so righteous in front of you. देवा मी तुझं भय धरून वागलेलो And आहे. God, I have been fearful of you. आणि ज्यावेळेस हे तो शब्द बोलला, And when he said that, आणि मग लगेच देवाने यशाला सांगितलं की जाऊन हिजकियाला सांग की मी तुझं आयुष्य वाढवतो. and Isaiah said that go and tell Hezekiah that God has prolonged your days. आणि देवाने त्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलेलं And आहे. God prolonged his life by 15 years. देवाला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for the Lord. आणि म्हणून मरणासन्न जरी अवस्थेमध्ये आम्ही असलो तरी आम्ही देवाचं भय धरावं, कारण आमचा देव आयुष्य वाढवणार आहे. But even if you are close to that, you have to fear the Lord and believe him, and he'll prolong your life. आणि म्हणून दीर्घायुष्य व्हायचं असेल तर देवाचं भय धरावं. So if you want a long life, you have to fear the Lord. प्रियांनो, देवाच्या भयाविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे. And there, the more speak of the Lord, it is less. ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्र वाचू त्यावेळेस आम्हाला अनेक गोष्टी वाचायला And मिळतात. when we read the Bible, we know about many things of fear of the Lord. आणि म्हणून घरी जा आणि पवित्र शास्त्र रोज तुम्ही घरी वाचत जा. त्यावेळेस तुम्हाला देवाचं भय धरल्याने काय काय आशीर्वाद आहेत, देवाचं भय कसं धरायचं याविषयी अधिक माहिती So you तुम्हाला go मिळेल. home, read the Bible daily, you'll know the blessings that you have when you have the fear of the Lord. त्याचप्रमाणे आमचे पास्टर आम्हाला शिकवत आहेत आत्म्याने भरलेले राहा म्हणून. And same thing, pastor is teaching us that you have to be filled with the Holy Spirit. कारण परमेश्वराचा आत्मा भयाचा आत्मा आहे. Because Spirit of God is the spirit of fear. तो भयाचा आत्मा आम्हाला देवाचं भय धरण्यासाठी हातभार लावत The असतो. spirit of fear is helping us to have the fear of the Lord. आज अनेक लोक जगाचं भय धरून जगत And आहेत today many people have the fear of the world. आणि ते स्वतः चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचा नाश करून They're घेत आहेत. taking wrong decisions and destroying themselves. परंतु जर आम्ही देवाचं भय धरलं But if you have the fear of the तर Lord, आम्हाला कुठल्याच मनुष्याचं भय धरण्याची गरज and नाही. you don't need to fear any man. आम्हाला कुठल्याच संकटाचं भय धरण्याची You गरज don't need नाही. to fear any situation. कुठल्याच अपयशाचं भय धरण्याची गरज Not fear नाही. any failure. आम्हाला मरणाचं सुद्धा भय And धरण्याची you shouldn't गरज fear नाही. death as well. कारण आमचा देव पुनरुत्थान आणि जीवन आहे. Because God is resurrection and life. आम्ही जरी मेलो तरी तो आम्हाला एक दिवस काय करणार आहे, पुन्हा उठवणार And आहे. even if we die today, He's going to resurrect us one day. आणि म्हणूनच पेत्र म्हणतो, परत ते वचन वाचा, 1 पेत्र 1 अध्याय 17 वचन, हे आठवड्याचं हे वचन आहे. 1 पेत्र 1:17. जो तोंड न पाहता प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवून वागा. And if you call on the Father who without partiality judges according to each one's work, conduct yourself throughout the time of your stay here in fear. तो आमचा पिता आहे. He's a father. त्याला आम्ही पिता म्हणून हाक मारतो. We call him as a father. तो तोंड पाहून कोणाचं न्याय He करत doesn't नाही. look at your face and judges. आणि म्हणून त्याला आम्ही आमच्या ह्या प्रवासाच्या काळामध्ये काय करायचं आहे,
भिवून वागायचं That आहे. is why we have to fear Him in the journey of our life. परमेश्वराचं भय काय आहे ते आज आम्ही शिकलो. We know about learned about what is the fear of the Lord, परमेश्वराचं भय का धरायचं ते देखील आम्ही शिकलो. and we learned why should exactly we fear God. आणि परमेश्वराचं भय धरल्याने काय आशीर्वाद मिळतात ते देखील आम्ही पाहिलेले आहे. And then we saw what blessings we get by the fear of the Lord. प्रियांनो, एवढं करून जर आम्ही देवाचं भय धरलं नाही Even after all this, if we don't fear the Lord, तर त्या न्यायाच्या दिवशी आम्ही त्याच्या हातात सापडणार आहोत. and we'll be in His hands on the day of the judgment. इब्री लोकांपत्र 10:31 वचन सांगतं, सदाजीवी देवाच्या हातात सापडणं भयंकर आहे. And Hebrews 10:31 it says it is very dangerous to be found in the hands of the Lord. आता देव प्रीती करतो, कृपा करतो, And God loves today and has His grace and mercy upon us. पण एक दिवस तो न्याय सुद्धा आमचा But करणार one day He's going to judge us well. आणि त्या देवाच्या हातात सापडणं हे भयंकर आहे. And to be found in His hands, it is very dangerous. देवाच्या हातात सापडणं म्हणजे आमचा न्याय होणं आहे. And be found in His hands means getting judged. त्या न्यायाच्या दिवशी देवाच्या हातात सापडण्यापेक्षा And if you being found in His hand on the day of the judgment, आत्ताच आम्ही देवाच्या हातात स्वतःहून पडावं. it is better to be put ourselves in His hands today. त्याचं भय आम्ही धरावं प्रियांनो, And we need to have His fear. कारण देव दयाळू आहे, Because our God is a gracious God. तो कृपाळू आहे, And He's a merciful तो God. भयास योग्य असा आमचा He is परमेश्वर worthy आहे. of fear. त्याचंच भय धरणं केवळ योग्य आहे. Only thing correct is to have the fear म्हणून of the Lord. जगातल्या गोष्टींचं भय धरू नका, Do not be fearful of the things of the world. तर देवाचं भय बाळगून Only चाला. have the fear of the Lord. देवाचे सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त And होतील. we'll get all the blessings of the Lord. प्रभू करो त्याचं भय धरण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाचे सहाय्य करो. And may God help us to be fearful of Him always. यावेळेस आपण आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात, कारण तो आमच्याशी बोललेला आहे, त्यांनी आमची भेट घेतलेली आहे. प्रियांनो, त्याचं भय धरण्याविषयी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. यावेळेस इथून जात असताना आम्ही आमच्या अंतःकरणाशी करार करणार आहोत. देवाच्या भयात वाढण्याचा, त्याचं भय धरण्याचा आम्ही त्याच्याशी करार करूयात. हालेलुया.